मलिंदा खाण्यासाठी संगीत खुर्ची चालली होती। आधी राज्यपाल यांच्याकडे बहुमताचा पत्र घेऊन गेले नाही, पण राज्याच्या मुख्य सचिवांनी शपथविधीची पत्रिका छापली। ही लोकशाही मार्गाने तयार होणारं सरकार नाही, जनतेने निवडून दिलेले नाही, स्वतः निवडून आलेले आहेत, असा आरोप नाना पटोले यांनी विरोधकांवर केला आहे। गेल्या 10 दिवसापासून जनतेला वाऱ्यावर सोडून जे मलिंदा खाणारी जी खाते आहेत त्याला प्राप्त करण्यासाठी जी संगीत केली होती तो महाराष्ट्रच नव्हे तर देश बघत होता। महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा अजून कापूस खरेदी झालेला नाही, सोयाबीन झालेलं नाही, धान खरेदीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे, पैसे मिळाले नाही शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना घेतलेलं कर्ज वापस करायचं आहे। आणि अशा या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळायचं पाप सातत्यानं या ठिकाणी होते। आपण पाहिलं की कंत्राटी भरती करणार नाही अशा पद्धतीची घोषणा फडणवीसांनीच 6 महिन्याच्या पहिले केलेली होती। आज पुन्हा तो जी.आर. आला आणि सांगितलं की कंत्राटी भरती आम्ही शिक्षकांची सुरू करतो। म्हणजे अगदी तरुणांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं पाप हे सरकार करते। हे सरकार जनतेचं नाही। त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जनतेमध्येच आक्रोश आहे की आम्ही दिलेलं मतदान यांना कसं केलं, हा जो आक्रोश आहे आणि त्याला मार्कंडवाडी हाच त्याच्यातला एक मोठा पुरावा। भाताची सीतावरून परीक्षा होते, तीच परीक्षा मार्कंडवाडीने आपल्याला या राज्यामध्ये दाखवून दिली। त्यामुळे यांना जनतेची काळजी नाही, यांना मलिंदीचे खाते कसे मिळतील आणि यांच्या सगळ्या ताडबाड कसा कायम राहील याच्यावर हे सरकार काम करताना आपण पाहतो। आणि त्याच्यामुळे आज तर एक नवीनच झालं की अजूनही राज्यपालाकडे बहुमताचा आकडा घेऊन पोहोचले नाहीत आणि इकडे राज्याच्या मुख्य सचिवांनी पत्रिका टाकली शपथविधीची, मुख्यमंत्र्यांचं नाव पण लिहून टाकलं। खऱ्या अर्थानं प्रथा अशी आहे की राज्यपालाकडे हे नाव जातात आणि राज्यपाल जो कोणी नेता असतो त्यांचं नाव मुख्यमंत्र्यांच्या छापीचं आणि मग तिथून प्रोग्राम सुरू होतं। पण अजूनपर्यंत राज्यपालाकडे न जाता मुख्य सचिवाकडेच जे संविधानिक सुद्धा 3-13 वाजवण्याचं पाप हे लोक करतात आहे। आणि मग सत्तेचा माज हा लोकांच्या मत न मिळता आलेला आहे आणि त्याच्यामुळे या पद्धतीने वागतात। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हे काळी नोंद या राज्यामध्ये होईल अशा पद्धतीचे चित्र आज महाराष्ट्रात आपण पाहतो।